चंद्रपुरातील विठ्ठल मंदिर वार्डातील विठ्ठल रुक्माईचे मंदिर हे प्रति पंढरी म्हणून ओळखले जाते। ज्या वारकऱ्यांना किंवा भाविकांना पंढरीची वारी करता येत नाही त्यांच्याकरिता आषाढी एकादशी आणि कार्तिकेला चंद्रपुरातून विठ्ठल रुक्माईचे भव्य दिव्य यात्रा आणि मिरवणूक निघत असते। हे विठ्ठल मंदिर कसे स्थापन झाले आणि याला काय महत्त्व आहे याबद्दल मंदिराचे विश्वस्ताने CTVला काय सांगितले ते बघूया। हा विठ्ठलाचा रथ 400 नाही 500 वर्षापूर्वीपासूनचा आहे आणि विदर्भामध्ये हे आगळं आकर्षण आहे। कारण काय की उत्तर प्रदेशातील लोक पंढरपूरला जाताना जेव्हा त्यांना पौर्णिमेला पोहोचू शकत नव्हते, रस्त्यात थांबताना इथं या चंद्रपूरला थांबायचे, या विठ्ठल रुक्माईचं दर्शन घ्यायचं आणि ही रथयात्रा त्या दिवशी संपन्न व्हायची। विशेषतः या ठिकाणची जी मूर्ती आहे ही मूर्ती विठ्ठलाची ओरिजिनल ही नदीमध्ये सापडलेल्या पाषाणातून तयार केली की ती तयार करताना आधी मारुतीचं रूप करायचं होतं, मारुतीची मूर्ती तयार करायची होती, पण त्या दगडातून यायचं विठ्ठल विठ्ठल आणि अशा रीतीने हे विठ्ठलाची मूर्ती हे विठ्ठलाचं देवस्थान या ठिकाणी झालं। दरवर्षी 2दा आषाढीला आणि कार्तिकेला या ठिकाणी मोठी यात्रा भरते आणि एक छोटस विदर्भातलं छोटस पंढरपूर आहे, यात वाद नाही। आणि मला अत्यंत आनंद होतो की हे जी रथ दिसत आहे सजावट, ही रथ सजावट आधी व्हायची विठ्ठलाच्या कृपेने व्हायची, पण मला 15 वर्षापूर्वी असं काही मला आणि माझ्या पत्नीला असा काही दृष्टांत झाला, अशी जाणीव झाली की हा रथ सजवण्याकरता आपण पुढे यावं। आणि दोन्ही वर्षी दोन्ही वेळेला हे पौर्णिमेला हा जो रथ सजवला जात आहे तो आमच्या दोघांतर्फे होतो आणि मी माझ्या मरेपर्यंत आणि नंतर सुद्धा हा रथ असा सतत सजवला जाईल याची व्यवस्था करीत आहे। धन्यवाद।